नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईलमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 20वा. एकूण 60 प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. पहिले पाहणार आहे सामान्य ज्ञान, एकूण प्रश्न 30. पहिला प्रश्न आहे, बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? सम्राट चौधरी, नितीश कुमार, जीतन राम मांझी, चिराग पासवान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सम्राट चौधरी. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाला आपले कार्य पार पाडताना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल असे कोणत्या कलमात दिले आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 163, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील असे कोणत्या कलमात दिले आहे? कलम 154, कलम 153, कलम 164, कलम 157. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 157. पुढचा प्रश्न आहे, राज्याचा महाधिवक्ता या संबंधित तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात दिली आहे? कलम 176, कलम 76, कलम 75, कलम 168, कलम 165. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 165. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या केंद्रशासित प्रदेशांपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे? पुदुचेरी, लडाख, दमण आणि दीव, अंदमान आणि निकोबार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुदुचेरी. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे विधानसभा. आणि दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात आपले पूर्ण स्वराज्याचे धोरण जाहीर केले? मुंबई, सुरत, लाहोर, नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लाहोर. पुढचा प्रश्न आहे, आझाद रेडिओ खालीलपैकी कोणी चालवला होता? कस्तुरबा गांधी, प्रीतिलता वडेदार, अरुणा असफ अली, उषा मेहता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उषा मेहता. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सवाची सुरुवात कधी केली होती? 1893, 1895, 1885, 1890. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1893. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर चालणारी रेल्वेगाडी कोणती आहे? महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र एक्सप्रेस. महाराष्ट्र एक्सप्रेस आहे महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर चालणारी रेल्वेगाडी. महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया ते कोल्हापूर या स्टेशन दरम्यान धावते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक अंतर चालणारी वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे? नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते पुणे, मुंबई ते शिर्डी, दिल्ली ते कटरा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नागपूर ते पुणे. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा बस अचानक सुरू होते तेव्हा त्यामधील प्रवासी अचानक मागे झुकतात, हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्यूटनचा पहिला नियम. पुढचा प्रश्न आहे, पाण्याची घनता सर्वाधिक कोणत्या तापमानाला असते? तर पाण्याची घनता असते सर्वाधिक 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, विद्युत धारेचे SI एकक खालीलपैकी काय आहे? किलोवॅट, एम्पियर, ओहम, व्होल्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एम्पियर. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या ऊर्जा स्रोतांपैकी कोणता स्रोत नवीकरणीय नाही? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, नैसर्गिक ऊर्जा.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नैसर्गिक वायू. पुढचा प्रश्न आहे मानवी नेत्र भिंगाचा प्रकार कोणता आहे? बहिर्वक्र, अंतर्वक्र, दंडगोलाकार, कोणताही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहिर्वक्र. पुढचा प्रश्न आहे गरिबी हटावचा नारा प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी कोणत्या पंचवार्षिक योजनेत दिला होता? तर गरिबी हटावचा नारा दिला होता 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 कृषी उत्पादन. कृषी उत्पादनावर भर होता पहिल्या पंचवार्षिक योजनेचा. पुढचा प्रश्न आहे नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? नवी दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, मुंबई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. पुढचा प्रश्न आहे ट्रायचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ट्राय म्हणजेच आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. नवी दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, मुंबई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTOचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जेनेवा, रोम, वॉशिंग्टन, पॅरिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेनेवा. पुढचा प्रश्न आहे नोबेल पुरस्कार एकूण किती क्षेत्रात दिला जातो? 5, 6, 7, 8. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. पुढचा प्रश्न आहे रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली? 1995, 1967, 1957, 1960. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1957. पुढचा प्रश्न आहे डेझर्ट सायक्लोन हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? अमेरिका, ब्रिटन, जपान, UAE. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 UAE. पुढचा प्रश्न आहे वज्र प्रहार हा संयुक्त अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? अमेरिका, ब्रिटन, जपान, UAE. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. पुढचा प्रश्न आहे जागतिक राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 मार्च. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो 28 फेब्रुवारीला. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? 10 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न आहे पंचमहाल खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, कर्नाटक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. यानंतर मराठी व्याकरण एकूण प्रश्न 20. पहिला प्रश्न आहे वि. शिरवाडकर या टोपण नावाचे या साहित्यकाचे टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज, केशवसूत, केशवकुमार, बालकवी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न आहे मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे ते ओळखा. तर यामध्ये कर्म आहे आंबा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे राम आंबा खात आहे. राम आंबा खात असे दिलेले वाक्य कोणत्या काळातील आहे ते ओळखा.
तर राम आंबा खात असे हे वाक्य आहे रीती भूतकाळ, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग कोणता आहे ते ओळखा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, अकर्मक कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर उदंडचा विरुद्धार्थी शब्द आहे कमी, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे वाडा या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते आहे ते ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाडे. पुढचा प्रश्न आहे चातुर्मास या शब्दाचा समास कोणता आहे ते ओळखा. तर चातुर्मासचा समास आहे द्विगु समास, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग कोणता आहे. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, सकर्मक भावे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे देव या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर देवचा शब्द समानार्थी शब्द आहे भगवंत, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे राजीव उद्या गावी जाईल या वाक्याचा काळ ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भविष्य काळ. पुढचा प्रश्न आहे मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न आहे मुले या शब्दाचे लिंग बदला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुली. पुढचा प्रश्न आहे मी रोज सकाळी 1 तास पुस्तक वाचतो दिलेल्या वाक्यातील क्रियापद कोणते आहे. तर यामध्ये क्रियापद आहे वाचतो, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पाने या शब्दाचे एक वचन करा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पान. पान असणार आहे इथं. पुढचा प्रश्न आहे कणा. कणा ही कविता खालीलपैकी कोणी लिहिली आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न आहे भंजक या शब्दासाठी विरुद्धार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निर्माता. पुढचा प्रश्न आहे थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काहीही न खाता उपाशी राहणे. पुढचा प्रश्न आहे रोमांचित करणे, रोमांचित होणेचा योग्य वाक्प्रचार कोणता आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अति आनंदाने अंगावर काटा येणे. पुढचा प्रश्न आहे पुढील पर्यायातून शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा. तर यामध्ये शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 3, आध्यात्मिक. पुढचा प्रश्न पुढील दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा. तर यामध्ये शुद्ध शब्द आहे मतितार्थ, पर्याय क्रमांक 4. यानंतर कॉम्प्युटर क्वेश्चन आहेत. एकूण प्रश्न आहेत 10. पहिला प्रश्न आहे TFTचा फुल फॉर्म काय आहे ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. तर TFTचा फुल फॉर्म आहे पर्याय क्रमांक 1, थिन फिल्म ट्रान्झिस्टर. पुढचा प्रश्न आहे कॅप्स लॉक, नम लॉक या कोणत्या प्रकारच्या कीज आहेत. तर या आहेत टॉगल कीज, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते एक पॉइंटिंग डिव्हाइस नाही.
माऊस, जॉयस्टिक, स्कॅनर, ट्रॅक बॉल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्कॅनर. स्कॅनर हे पॉइंटिंग डिव्हाइस नाही. पुढचा प्रश्न आहे, एक बाईटमध्ये एकूण किती बीट्स असतात? 4, 5, 6, 8. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 बीट्स. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती हाय लेवल लँग्वेज आहे? जावा, C++, ऑल. तर हाय लेवल लँग्वेज या सर्व आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, OMRचा फुल फॉर्म काय आहे ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑप्टिकल मार्क रिकग्निशन. पुढचा प्रश्न आहे, पहिला व्यावहारिक टाइपरायटर कधी बनविण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1868 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, कॉम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? तर कॉम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी शॉर्टकट की आहे ऑल्ट + F4 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, कॉम्प्युटरमधून डिलीट केलेल्या फाईल्स कुठे जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिसायकल बिन. पुढचा प्रश्न आहे, SSDचा फुल फॉर्म काय आहे ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सॉलिड स्टेट ड्राईव्ह. तर हा होता आजचा एकूण महत्त्वाचा सराव पेपर क्रमांक 20. यामध्ये आपण एकूण 60 प्रश्न बघितले आहेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.